श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 6वा. समास दुसरा. ब्रह्म पावन नाम. श्रीराम माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देह वेगळाची तो. मन माझे जाणतो, तरी तो मन ही नव्हे. माझे शरीर असे आपण म्हणतो, याचा खरा अर्थ मी देहाहून वेगळाच आहे. माझे मन अशी जाणीव आपल्याला असते. याचा अर्थ खरा मी मनही नव्हे. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार. तत्वे तत्व झाडिता सार आत्मा चौरे. आपल्या देहाचा विचार केला तर देह हा पंचभूतांचा विस्तार आहे. आणखी काही नाही असेच दिसून येईल. एका भूतामध्ये दुसरे भूत विलीन करीत गेले तर सर्व भूते नाहीशे होऊन अखेर साररूप अविनाशी आत्मा तेवढा उरतो. आपणासी ठावची नाही येथे पाहणे न लगे काही. तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. देहबुद्धीचा मी कोठे राहतो हे शोधू लागले तर त्याला स्थानच नाही असे आढळते. मग त्याला पाहण्याचे काही कारण उरत नाही. ज्या 5 भूतांचा देह बनलेला आहे, ती भूते आपापल्या ठिकाणी विभागून नाहीशी होतात. बांधले आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी. विचार पाहता ही गाठोडी आढळेना. आपले शरीर म्हणजे पंचमहाभूते एकत्र बांधून तयार झालेले एक गाठोडे आहे. जर कोणी विचाराचे साधनाने ते सोडू लागला तर ते गाठोडेच सापडत नाहीसे होते. ते विलीन होऊन जाते. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार. एकात्मा निरंतर आपण नाही. आपले शरीर पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने त्याचे विवरण केले तर आज मीपणाने वावरणारे आपण उरत नाही. फक्त निरंतर टिकणारा आत्मा तेवढा उरतो. मायोद्भव निरूपण. गेल्या समासातील विषयच पुन्हा येथे सांगितला आहे. परमात्म स्वरूप अत्यंत व्यापक, सूक्ष्म आणि शाश्वत आहे. दृश्य विश्व एकदेशी, मर्यादित, स्थूल आणि अशाश्वत आहे. तरी पण हे सर्व दृश्य त्या परमात्म स्वरूपातच उत्पन्न झालेले दिसते. त्यामध्येच ते तगते आणि अखेर त्यातच ते विलीन होते. माया नावाची परमात्म स्वरूपाची शक्ती हा दृश्याचा सगळा खेळ घडवून आणते. परमात्मा निव्वळ चैतन्यमय आहे, तर दृश्य विश्व पंचभूतांनी भरलेले आहे. परमात्मा निव्वळ निर्गुण आहे, तर विश्व सगुण व निर्गुण याचे मिश्रण आहे. आपला देह पंचभूतांचा बनलेला आहे, कारण तो विश्वाचा भाग आहे. विवेकाने देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे हे प्रत्ययास येते. मग देह बुद्धी नाहीशी होऊन शुद्ध आत्मस्वरूप उरते. तेच मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होते व त्याने समाधान मिळते. समास तिसरा. मायोद्भव. हे राम निर्गुणात्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ. घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. प्रथम ब्रह्मस्वरूप कसे आहे ते सांगतात. ते सांगताना नाहीपणाची पद्धत वापरावी लागली. याचे कारण असे की आपल्या आजच्या अवस्थेमध्ये दृश्याचे गुणधर्म आपल्याला माहीत आहेत. दृश्य आपले ज्ञात आहे, पण परमात्म स्वरूप अज्ञात आहे. ज्ञातावरून अज्ञाताकडे जावे लागते, म्हणून दृश्याचे गुणधर्म परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत असे नकारात्मक वर्णन करावे लागले. गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा निर्मळ, अत्यंत निर्मळ आहे. आकाशाची पोकळी जशी सदोदित, भरीव, मलरहित व चलनरहित असते, तसे आत्मस्वरूप सदा सर्व काळ घनदाट, निर्मळ व निश्चळ असते.
जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म, ते अखंड आहे कारण त्याचे भाग करता येत नाहीत. विश्वामध्ये जे जे विशाल आहे त्याहून जे अतिविशाल आहे ते आकाशाहूनही व्यापक आणि अधिक सूक्ष्म आहे. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना सोसेना नासेना, जे येयना ना जायना परब्रह्म ते. इंद्रियांना जे दिसत नाही, मनाला जे भासत नाही, जे उत्पन्न होत नाही व नाश पावत नाही, ते कोठे जात नाही व येत नाही, ते परब्रह्म असे आहे. जे चळेना, जे ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, परब्रह्म ते. चळणे व ढळणे म्हणजे बदल होणे हे दृश्याचे धर्म त्याच्या ठिकाणी नाहीत. अर्थात ते चळत नाही व ढळत नाही, ते तुटत नाही की फुटत नाही, त्याच्यामध्ये विभाग नाहीत म्हणून त्याची रचना करता येत नाही. ते अक्षय आहे म्हणून ते ऱ्हास पावत नाही, ते परब्रह्म असे आहे. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निर्खळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापूनी असे. ते सगळीकडे असल्याने सर्व काळ समोरच असते. ते अत्यंत निर्दोष आणि अगदी निव्वळ आहे. आकाश पाताळ व्यापून असल्याने सर्वांच्या अंतर्यामी वास करते. अविनाश ते ब्रह्म, निर्गुण नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले. कधी नाश नसलेले ते ब्रह्म निर्गुण आहे. जे नाश पावते ती माया समजावी. ती सगुण असते. मायेमध्ये सगुण आणि निर्गुण यांचे मिश्रण असते. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडती. या दृश्य विश्वामध्ये आपण जन्मतो. सगुण व निर्गुण यांच्या मिश्रणामध्ये आपल्याला राहावे लागणारच. पण राजहंस जसे पाणी व दूध निराळे करून दूध पितो, तसे साधकाने विवेकाने दृश्य वेगळे काढावे व आत्मस्वरूप सेवावे. या सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा बरोबर विचार करण्याची रीत थोर ज्ञानी पुरुष जाणतात. राजहंस ज्याप्रमाणे दुधात पाणी मिसळले असता दूध व पाणी निराळे करतो व दूध सेवन करतो, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष मायेतील सगुण निर्गुणाच्या मिश्रणातून सगुण बाजूस काढून निर्गुण सेवन करतात. जड सबळ पंचभूतिक, त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते ते ते मिश्रित व जड असते. सर्व व्यापक आत्मा त्यामध्ये अंतर्यामीपणाने असतो. शाश्वत काय व अशाश्वत काय यांचा विवेक केल्याने हे समजते. उसामध्ये घेईजे रस, येरते सांडीजे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. ऊस खाताना त्याचा रस घेऊन चोईट्या टाकून द्यायच्या असतात. जग ऊस आहे अशी कल्पना केली तर परमात्मा त्यातील रस समजावा. साधकाने विवेक करावा आणि जगातील जगदात्मा ओळखावा आणि बाकीचे जडदृश्य टाकून द्यावे. रसनासिवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ, रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. आत्मा रस आहे अशी कल्पना केली खरी, पण ती अगदी अपूर्ण आहे. कारण रस पातळ व नाशिवंत आहे तर आत्मा निश्चळ व शाश्वत आहे. शिवाय रस अपूर्ण असतो तर आत्मा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे ओळखावे. आत्मा सारखे एक असावे, माते दृष्टांतासी ध्यावे. दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. या दृश्यामध्ये आत्म्यासारखी एखादी वस्तू असती तर तिच्यावरून आत्मा कसा आहे हे बरोबर सांगता आले असते. पण जगात अशी वस्तू नाही म्हणून दृष्टांताच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे कसे तरी समजून घ्यावे. ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी जाली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची.
मूळ शुद्ध स्वरूपात माया कशी निर्माण होते ते थोडक्यात वर्णन करतात. अशा रीतीने निव्वळ आत्मस्वरूपच सगळीकडे भरून राहिले असता त्यामध्ये माया कशी उत्पन्न झाली हा प्रश्न आहे. याचे उत्तर असे की आकाशात जशी वायूची एखादी झुळूक उठावी तशी शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली. वायोपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाले, पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला. भूमंडळापासून उत्पत्ती जीव नेणो झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे. पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली. जीव किती निर्माण झाले याची गणना करता येणार नाही, परंतु सर्वांच्या सुरुवातीस व अखेरीस ब्रह्म मात्र व्यापून राहिलेले असते. जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, परी मुळी ब्रह्म ते संचले तैसे तैसे. विश्व आले आणि गेले तरी ब्रह्म कसे अविनाशपणे सर्वांना व्यापून राहते ते आता सांगतात. जे जे काही उत्पन्न होते ते ते सगळे नाश पावते, पण विश्वाच्या मुळाशी असलेले ब्रह्म सर्वांना व्यापून असल्याने जसेच्या तसेच राहते. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे. समजा कुंभाराने एक घडा तयार केला, तो घडा तयार होण्याच्या अगोदर आकाश असतेच. घट तयार झाल्यावर त्याच्या पोटातील पोकळीत ते असते, पण घट फुटल्यानंतर देखील मूळचे आकाश नाश पावत नाही, ते जसेच्या तसेच राहते. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सराचर. त्याचप्रमाणे निव्वळ एकच एक असलेले परब्रह्म जसेच्या तसे राहते. त्याच्यामध्ये एवढे चराचर विश्व उत्पन्न होते आणि नाश पावते, तरी ते ब्रह्म अगदी निश्चळ आणि स्थिर राहते. जे जे काही निर्माण झाले तेथे आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. जे जे काही निर्माण होते ते मुळी आधीपासूनच ब्रह्माने व्यापलेले असते आणि उत्पन्न झालेले सर्व नाश पावल्यावर शाश्वत ब्रह्म पुन्हा जसेच्या तसेच शिल्लक राहते. ऐसे ब्रह्म अविनाश, तेची सेविती ज्ञाते पुरुष, तत्वनिर्षर निर्षणे आपणास आपण लाभे. असे जे कधीही नाश न पावणारे ब्रह्म आहे त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय करतात आणि दृश्याचा पूर्ण निराश केला की मग आपला खरा मीचा लाभ आपल्याला होतो. तत्वे तत्व मिळविले त्यासी देह हे नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. देह बुद्धीच्या नादाने आपण देहाला भलतेच महत्त्व दिलेले आहे. विवेकाने देहाकडे पाहिले तर पंचभूतांचे निरसन होऊन देह अहंता आपोआप विरते. ती विरली की खरा मी अनुभवास येतो आणि निर्गुण ब्रह्माशी असलेले आपले मूळचे ऐक्य अनुभवास येते. या अनुभवामध्ये सोहंभाव उदय पावतो आणि देवभक्तांचे ऐक्य होते. तत्वाला तत्व मिसळून जो आकार होतो त्याला देह असे नाव ठेवतात. श्रीराम.